लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी राम. हाताने टाळी वाजवायचंय आणि मुखाने नामस्मरण करायचंय, नामचिंतन करायचंय. बघा आपला या ठिकाणी खरोखरच आपण जर पाहिलं या जय भवानी नगर गल्ली नंबर 12 मध्ये आपण सतत 3ऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. जर विचार केला या महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं महाराज बरं का, नियोजन लागतं, बरं नियोजन लागतं, अगदी नियोजन बरं का. गोड असं नियोजन महाराजांनी केलेलं आहे, बाबांनी केलं, आमच्या गवारे महाराजांनी गोड असं नियोजन आहे बरं का. हा जर एखाद्या ठिकाणी जर आपण पाहिलं असं नियोजन, बरेच श्रोते मंडळी पण फार थंडीचे कोयना येऊन बसले बाबा. काही काही ठिकाणी असं महाराज येते, चालही सुरू होती आणि मग आवरत येते महाराज आणि मग म्हणते रात्री बाबा कोणी आणला होता आहे की नाही, म्हणून सगळे अतिशय या ठिकाणी उपस्थित आहे. मग आपण या ठिकाणी जर विचार केला, प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं, सुख आहे पिपासू आहे. हे पोरा तुला काय वाटतं, सुख मिळावं नाही रे, मिळावं वाटतं. हा किती रे तू, दुसरीला आहे तू तशी, मला वाटतं दहावीत का तू. हा पाहिजे महाराज, पाहिजे बरं का. कीर्तना करता खरोखर आवर्जून हे बालगोपाल मंडळ दिसतंय महाराज. हो हे फार भाग्यवान आहे बरं का. उद्या चालून जर अशा मुलांना जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी जर पाहिलं हे उद्या मोठे कीर्तनकार नाही होणार महाराज बरं का. उद्या मोठ्या नोकरी लागणार नाही याची ग्वाही देईल. पण एक सांगू तुम्हाला, जगाच्या पाठीवर जर पाहिलं, ज्याच्या गळ्यात माळ असेल आणि हातात टाळ असेल ना, तो व्यक्ती कधीच कमी पडणार नाही. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायाची. बघा ना महाराज काय गोड रूप आहे त्यांचं. हो आज जर स्थिती पाहिली महाराज, आताची मुलं अशी म्हणलं अरे म्हणजे ते कार्य समोर येतात बरं का. हो फार गोड मुलं आहे बरं का, फार सेवा करतात बरं का. एका ठिकाणी असंच बसलं महाराज माझ्या पुढे आणि म्हणू लागले महाराज तुम्हाला गुळ देतो म्हणे. महाराज मी काय म्हणतो म्हणे, गुळ देतो. आता गुळ देतो म्हणल्यानंतर मी त्याला सुरू केलं, त्याने गुळ द्यायला सुरुवात केली, मी घ्यायला सुरुवात केली. तो गुळ देऊ लागला, मी गुळ घेऊ लागलो. हा पण एक ठिकाणी लोड शेडिंग चालू होती महाराज बरं का. मध्येच लाईट जायची बरं का रंगनाथ बा. लाईट गेली की त्या ठिकाणी लाईट बंद व्हायची. काय व्हायचे मला, बंद व्हायचे. आता जर या ठिकाणी लाईट बंद झाली आणि बंद झाल्यानंतर महाराज त्याला थोडंसं त्यानं गुळ लेट दिला, मी त्याला थोडंसं धावलो, दे लवकर गुळ. ते पण थांब बेटा जसं लोड शेडिंग जाऊ दे, तुला दाखवतोच म्हणे आता काय. हो लाईट बंद झाला महाराज आणि जेच बुक्का मारून पळालं महाराज, अजून नाही आलं. म्हणजे इथं तरी निदान बरे बाबा. हा तिथं लहान पोरापासून लय महाराज सावध राहावं लागतं बरं का. खालीकडे खानदेशकडे कीर्तन गेलो, उन्हाळ्याचे दिवस होते बरं महाराज. कशाचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फार ऊन लागलं महाराज आणि लवकरच पोहोचलो मी. आवाज दे महाराज, आवाज दे ना. लवकरच पोहोचलो महाराज बरं का. आणि लवकर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी म्हणे एक जण आलं माझ्या पुढे, हे बाबा आहे का म्हणे महाराज आजचे कीर्तनकार. आणि एक जण म्हणे केव्हा आल्या म्हणे तुम्ही. अरे म्हणलं तर माझ्या आजचे तर धोतर घातलेले म्हणे केव्हा आल्या. म्हणलं तर कीर्तनामध्ये साडीच घालावं लागते का कोण म्हणलं बाबा आल्या भाषाच महाराज खानदेशकडची. हा आणि मग म्हणे महाराज हो म्हणे काय घेता तुम्ही, चहा दूध कॉफी. म्हणलं काहीच नको यार, लय ऊन पडलं. म्हणलं ऊन खूप झालं म्हटलं ऊन, मला काही नाही आता थोडंसं थंड पाणी दे म्हटलं. आणि थंड काही घरामध्ये असेल तर दे. म्हणे महाराज थंड पाणी देऊ म्हणजे माठातच देऊ का फ्रीजमधलं देऊ. त्याला म्हटलं माठातच दे म्हटलं, कारण फ्रीजमध्ये लय घसा म्हटलं कीर्तन करायचं म्हटलं परत घसा बसवून जाईल. म्हणे असं करतो महाराज. रात्रीकनी आईनं फार सुंदर ताक केलं म्हणे महाराज. बरं ताक प्याल का म्हणे तुम्ही. म्हणलं वा ताक तर माझ्या आवडीचा पदार्थ आहे. म्हणलं फार छान उत्तम. म्हणलं बाळा त्याला शाबासकी दिली मी. म्हणे काळजीच करू नका म्हणे महाराज, तुम्ही तुम्हाला ताक देतो म्हणे एकदम सुपर. मध्ये गेलो महाराज आणि असं छोटंसं एका मटक्यामध्ये त्यानं ताक आणलं महाराज. बरं काय आणलं, ताक आणलं ताक. अरे मला आता त्या ठिकाणी फार ऊन लागलेलं, त्याच्यामुळे मी थकून गेलो. मी घेतलं महाराज पिऊन, एक पिलं. म्हणलं करे बाळा अजून आहे का. म्हणे महाराज काळजीच नका करू तुम्ही, तुम्हाला जेवढं ताक पाहिजे तेवढं ताक देतो म्हणे. हा परत दुसरं आलं म्हणे महाराज. 3 आले 4 आले 5 आले. आता तुम्हाला काय पाहता आता एवढा की टाकला नाही मी ताक प्याला. हा बरं ताक पिलं ना महाराज. म्हणलं करे बाळा तुझी आई घरी नाही, तुझे बाबा घरी नाही, तुझे भाऊ कोणी नाही, मग आता कसं काय करायचं म्हणलं आता हे. म्हणे महाराज तुम्हाला एक सांगू का म्हणे, रात्री याच्यामध्ये 4 उंदरं पडले होते महाराज. 4 उंदरं पडले म्हणे. आणि ते काय विचारणार म्हणे त्याला कोण, आता खराबच झालं म्हणे. ते 4 उंदरं पडलेलं ताक मला प्यायला दिलं महाराज. बरं तेवढ्यात त्यांनी ते आणलं होतं प्यायला. तेवढ्यात त्याची आई आली. म्हणे बाबा काय करतो. बाबेनं आता मला राग आला म्हणे, मला राग आला, क्रोध झाला. म्हणलं करे तू उंदरी पडलेलं मला ताक प्यायला दिलं. साहजिक आहे महाराज प्रत्येकाला राग येईल. करे तुला जर उंदर पडेल ताक दिलं त्याला कसं वाटन, राग येईल ना. अरे वा लय हुशार गाडी तू बरं का, तुला चॉकलेट देतो मी गेल्यावर. बरं हा मग आता त्या ठिकाणी
त्याला मी त्या ठिकाणी ते रागाने काय केलं महाराज, ते गाडगं घेतलं आणि जोरात फेकलं महाराज. फेकल्यानंतर ते कसं म्हणतो का, आई 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 आई. महाराजानं बाहेर जायचंच गाडगं फोडलं म्हणलं. अरे म्हणलं ते गाडगं त्याचंच होतं का. असे कलाकार आहे महाराज बरं का. आणि लहान वयामध्ये खरोखरच भाग्य आहे महाराज आपलं बरं का. कारण आपण एवढ्या पवित्र अशा देशामध्ये जन्माला झाला महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भारत हा देश एवढा पवित्र आहे आणि या पवित्र देशामध्ये जर पाहिलं आपण तर पवित्र देशामध्ये आपला जन्म झाला. पूर्वी जन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्माजन्माचं पुण्य प्राप्त होईल म्हणून आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो गड्या. अरे हा महाराष्ट्र 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 कुणाचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. कुणाचा हा महाराष्ट्र, तुकोबरायांचा महाराष्ट्र. कुणाचा महाराष्ट्र, ज्ञानोबरायांचा महाराष्ट्र. अरे कुणाचा महाराष्ट्र, जिजाऊचा महाराष्ट्र. महाराज या महाराष्ट्र राज्यामध्ये खरोखर आपला जन्म झाला. हो जर तुम्ही पाहिलं ना पवित्र कुळ, आता पवित्र देश का म्हटलं महाराज. आता ऐका बरं का, होळीच्या दिवशी आपण काय करतो, काय करतो रे पोळा, हा रंगाने खेळत. काय करतो जेवायला, गोड करतो. कशाच पोळी करतो, पुरणाची पोळी करतो. होळीकडे मुंबईला कीर्तन होतं महाराज होळीच्या दिवशी. विठ्ठल 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 होळीच्या दिवशी कीर्तन होतं महाराज. आणि अभंग त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक फॉरनर जेवायला बसलं महाराज. काय बसलं रे बोरा, फॉरनर. काय नाव तुझं, संकेत नाव आहे का, वा. हा मग या ठिकाणी बसलो महाराज जेवायला. वाढ फिरली मस्तपैकी अगदी. पुरणपोळीचा स्वयंपाक होता, होळी असल्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक होता. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यामुळे ते फॉरेनरला मिळच लागण नाही महाराज बरं का. बरं का बापूराव महाराज, त्याला मिळच लागण नाही. कशात नेमकं ही पोळी सारासोबत खावी का रशीसोबत खावी, हो त्याला या ठिकाणी मिळच लागला नाही. कारण त्यानं कधी पाहिलंच नाही ना. हो दुसऱ्या देशामधलं त्याचे काय सगळं पदार्थ वेगळेच असतात त्यांचे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही सगळेजण जेवायला बसलो महाराज मंडळी, सगळे जेवायला बसलो. वाढ फिरली अगदी गोड असं या ठिकाणी मेळ होता महाराज, बेत होता चांगला. आणि आमचं अर्ध जेवण चालू झालं महाराज बरं का. हो अर्ध जेवण संपत आलं तरी त्याचा मेळ लागणारच नाही. म्हणे त्याला म्हटलं मी कोण म्हणायचं, शुरू खरा जेवण शुरू खरा. पण ते म्हणे समजा खऱ्या पण कशा करा. म्हटलं पुरणपोळी तर या ठिकाणी एक त्याला थोडंसं विभाग करा. म्हटलं त्याचा त्या सारा गुडवान खा. म्हणे समजा खरा पण हे पुरण याच्यात कसा गेला. अरे म्हणलं कसा गेला नाही. अरे तुला जर ही पुरणपोळी जर समजून घ्यायची असेल तर या भारतातच जन्माला यावं लागतं. कारण भारत हा कसा देश महाराज, कृषी प्रधान देश आहे. म्हणून या भारत देशामध्येच पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होतो. एवढं आपलं पुण्य महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू, त्यातल्या त्यात म्हणजे महाराष्ट्रात आपला जन्म झाला हे सगळ्यात महाराज पुण्य. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचं जे भोजन होतं महाराज राहूनच गेलं बोलता बोलता. गोड असं भोजन होतं महाराज बरं का, फार गोड. कारण सुंदर असं पोटभर जेवण झालं बरं का महाराज. काही काही ठिकाणी जातं महाराज. आता महाराज सांगा तुम्ही, घर खूप मोठं असतं बरं का महाराज, संपत्ती खूप मोठी आहे. हां संपत्ती खूप मोठी आहे, पैसाही भरपूर आहे, धनही भरपूर आहे, पण मात्र दान करण्याची इच्छा होत नाही. पण एकदा एका जणांना काय सांगितलं महाराज, तुला जर सुखाची अपेक्षा करत असेल, सुख जर पाहायचं असेल ना तुला, तू वारकरी जेव घाल म्हणे, तुला सुख लागेल. मग त्या ठिकाणी सुरू झालं महाराज. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. परंतु त्याच्यामध्ये देण्याची इच्छा जर नसेल ना महाराज, त्याच्यामध्ये एक कुठलं तरी पवित्र ते होत नाही महाराज. असं पवित्र असं या ठिकाणी भोजन झालं. फार आनंद वाटला या ठिकाणी. जय भवानी नगर मध्ये आल्यानंतर फार आनंदाची गोष्ट आहे आणि आनंदाचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. विठाला विठाला. आता जर पाहिलं महाराज, आपण प्रत्येकाला सुखाची अपेक्षा, अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करूया. सुख जर आपल्याला हवं असेल, खरं बरं का, सुख जर आपल्याला हवं असेल ना, तर आपण या ठिकाणी सुखासाठी काय नाही करत हो. शेतकरी जर प्रवर्ग असेल महाराज, शेतकरी बरं का, शेतकरी प्रवर्ग असेल तर त्या ठिकाणी पीक लावतो महाराज. कांद्याचं पीक लावतो, ऊसाचं पीक लावतो, कपाशीचं पीक लावतो. हो त्याला असं वाटतं ऊसात फार पैसा आहे, कपाशीत कमी आहे, पण त्याला वाटतं ऊसात काही जमलं नाही, कपाशीत जमेल. हो कपाशीत नाही जमलं तर वांग्यात जमेल बाबा. पण सुखाच्या अपेक्षा नाही महाराज, सुख मिळत नाही.
आता तुम्ही जर पाहिलं तर सुख या ठिकाणी जर विचार केला, सुख या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला, प्रत्येकाला सुख हवंय. आणि जीवनामध्ये असा एकही या समाजामध्ये या देशामध्ये जर विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला, कुठल्याही कानाकोपऱ्याचा विचार केला, कोणालाच दुःख वाटत नाही मला दुःख यावं म्हणून. हो, मरावं कोणाला वाटतं का? हा बाबा तुम्हाला वाटतं का? नाही म्हणते बाबा. इकडे सगळेजण जाणार आहे महाराज. हो, टाळकरी जाणार, महाराज जाणार, सगळेच जाणार महाराज. तुम्ही नाही ना जाणार आहे. मग सगळेजण जाणार आहे, पण एक प्रत्येकाला वाटतो की मी गेल्यानंतर काहीतरी नाव राहील. अरे महाराज तुम्हाला सांगू का, मी जर विचार करायचं ठरलं, ज्याच्या घरात किंवा ज्याच्या प्रारब्धात भगवंताचं चिंतन असेल तोच खरा या ठिकाणी आजच्या दिवशीचा सुखी महाराज. विठ्ठल विठ्ठल. मग 33 कोटी देव सांगितले याच्यामध्ये, शास्त्रामध्ये 33 कोटी देवाचं वर्णन आहे. तर मला असं वाटलं महाराज आता वाराच्या हिशोबाने जो महाराज आपण वाराच्या हिशोबाने. हा आज कोण वार रे? शनिवार आहे. शनिवार बरं का, शनिवार त्याला शनिवार आहे आज. मग शनिवारी आपण कोणाची भक्ती करतो? कोणाच करतो रे? कोणाची? शांताबाईची. या ठिकाणी आपण हनुमंतरायाची भक्ती करतो, शनी देवाची भक्ती करतो. रविवार आल्यानंतर आपण कोणाची भक्ती करतो महाराज? टाळी वाजवाकडे महाराज वाजा वाजा. अरे वाजा ना, जोरात वाजा. हा जेवले नाही तुम्ही आज? हा बरोबर. तसं तुम्हाला आता जादा बोलून चालणार नाही बरं महाराज. हो मला थांबले ना अजून ताट दिवस थांबायचं अजून एक जण आहे की नाही? नाही तावकडे होऊन जाईल महाराज. हो बरोबर आहे की नाही? म्हणून आता आपण रविवार आलो की आपण खंडोबाची भक्ती करतो, सोमवार आले की आपण या ठिकाणी महादेवाची भक्ती करतो है की नाही? आता शिवमहापुराण कथा झाल्यापासून जरा श्रावण महिना जरा पवित्रच झालं बरं का. प्रदीपजी मिश्र आले होते त्या ठिकाणी. अरे काय येतं म्हणणं? काही नाही ना? नाही तर बस जायचं बुक्का मारून पळून 5 वर्ष शोधत बसते आणखी. बरं असं का? नाही लिहिले हुशार गड्या मग सांगी. हा बरं 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 बरं. हा कल्याण होईल तिचं बरं का. काय म्हणतो तुम्ही? हा काय चालू होतं आपलं? सोमवार. हा सोमवार आला की या ठिकाणी प्रदीपजी मिश्राची कथा झाल्यापासून हो त्याला रविवार समजत नव्हता, त्याला सोमवार समजत, त्याला एकादशी कळत नव्हती. तो महादेवाला जाऊन एक लोटा जल घालून येतो महाराज. हो ना, त्यानं कधी देवा पाहिला नव्हता. हो देवाच्या दिवशी जर एकादशी दिवशी तो कुठं राहायचं माहिती का? तिकडे शेंद्राकडे बसून राहायचं महाराज धाब्यावर. तो म्हणे एक लोटा जल, तोही पवित्र झाला महाराज. हो ना, काय लोकांची भावना महाराज. एक लोटा जल जरी आपण घातलं महादेवाला, पण मनामध्ये जर त्या ठिकाणी शुद्धता जर नसेल व्यर्थ आहे महाराज. हो मन नाही निर्मळ जीवन, काय करील साधन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. म्हणून आपण
चांगल्या विचाराने चांगल्या चित्ताने या ठिकाणी एकाग्रतेनुसार देवाची भक्ती केली पाहिजे. तसं सोमवार आला की आपण शंकराची भक्ती करतो, मंगळवार आला की आपण आईची भक्ती करतो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, महिमा तुझी माऊली तारी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. मंगळवार आला की नंतर आपण देवीची भक्ती करतो, बुधवार आला की नंतर आपण पांडुरंगाची भक्ती करतो, गुरुवार आला की आपण गुरुची भक्ती करतो, शुक्रवार आला की आपण कशाची भक्ती करतो रे? मसोबाची भक्ती करतो, पुन्हा शनिवार आल्यानंतर हनुमंताची भक्ती करतो. असे वार बदलले की आपले देव बदलतात महाराज. तसं सुखाची जर अपेक्षा करायची असेल तर भगवंताला एकच शरण, आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबरायाने एकच देव केला महाराज बरं का. हो, तुकोबरायाने एकच देव केला म्हणजे पांडुरंग परमात्म्याला आपण असं केलं महाराज. कसं केलं महाराज? हो, आषाढी कार्तिकीची या ठिकाणी वेळ झाली की तुकोबरायाला वेद लागायचं महाराज. कसं? संपदा संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी. तुकोबरायाला पंढरीच्या वारीची वेळ लागायची महाराज. कधी देव मला भेटेल आणि कधी मी देवाला डोळे भरून पाहिल असं वेळ मात्र तुकोबरायाला लागायचं महाराज. आस लागायची. भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागे जीवा लागली आस. पाहेरातन दिवस, पाहेरातन दिवस वाट तुझी, पाहेरातन दिवस वाट तुझी
तुकोबा राहिलं पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची आस लागायची महाराज. आणि असे करत 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 तुकोबाराय पंढरपूरला निघाले. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झालं. चंद्रभागेचं स्नान करायचे आणि माझ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी जायचे महाराज. आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी देवाला पाहून तुकोबाराय आल्यानंतर देव प्रसन्न व्हायचे महाराज. कारण लाडके भक्त होते, लाडके संत होते, म्हणून विठ्ठलाला सुद्धा, पांडुरंगाला सुद्धा, देवाला सुद्धा अभिमान वाटायचा की माझा भक्त या ठिकाणी आला. आणि देवाला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर साष्टांग नमस्कार करून देवाचं वर्णन त्यांनी केलं तुकोबारायांनी. कसा तो भगवान परमात्मा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवि शशिकला रवि शशिकला लोकने कस्तुरी बलबर चंदनाची ओटी कस्तुरी बलबर चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. भगवंताला डोळे भरून पाहिलं आणि भगवंताला बघितल्यानंतर तुकोबारायला सुखाची अपेक्षा. महाराज सुख मिळायचं देवाच्या, खरं तर सुख पाहिलं महाराज. ऐका बरं, सुख कशामध्ये आहे? भगवंताच्या नामचिंतनाचं सुख आहे. जसं सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. आपण जन्माला आल्या अगोदर, जन्माच्या येण्याच्या अगोदर भगवंताला वचन दिलं. काय वचन दिलं? एक वेळ वचन दिलं आणि म्हणाला, भगवंताला प्रश्न उपस्थित केला. आपण ज्यावेळी जन्माला आलो ना, जन्माला नाही म्हणतं काय कोणतं राजे, भगवंताला वचन दिलं. वा राहू दे आता असंच. भगवंताला वचन दिलं की मला या गर्भवासीच्या दुःखातून एकदा मला मुक्त कर, म्हणजे मी तुझं भजन करेन. आणि जन्माला आला महाराज. त्या ठिकाणी जन्म झाला. जन्म झाल्याच्या दिवशी आपण एखाद्या वेळेस लहान बाळ रडतं बरं का, झाल्याबरोबर. आता लहान बाळ का रडतं? एखाद्याला प्रश्न उपस्थित झाला असेल, का रडतं बाबा? आता मी काही ज्योतिष नाही सांगायला, पण सांगतो जरा जेवढं माहिती तेवढं. तर त्या ठिकाणी देवाचं आणि तुझं संभाषण चालू राहतं. तू म्हणला होता ना मी तुझं भजन करीन. मग आता हा देव याला विचारतोय, आपल्याला विचारतो बरं, देव आपल्याला विचारतो. हा तू म्हणलं होतं माझं तू भजन करशील म्हणून. हा म्हणतो केव्हा 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 केव्हा. बरं देवाला वाटलं आता पहिलाच दिवस आहे, जाऊ द्या बाबा आता याला थोडंसं मोठं होऊ द्या. असं करता 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 5-10 वर्ष होतो, तरी याच्या मनात नाहीच देवानं जन्म दिला म्हणून. हा
10-12 वर्ष झाले, 18 वर्ष झाले, 21व्या वर्षात संसारात तो मग्न झाला महाराज. 21-22 वर्षात संसारात मग्न झाला आणि संसारात मग्न झाला तर त्याला असं वाटलं आता पोरं बाळ झाल्यावर का होईना वारीला झालं माझं भजन करी म्हणून. तरी तो विसरला आणि मग शेवटचा झाला 70 ओलांडलं. मग कसं म्हणतो माहिती का, महाराज आहे का तुमच्या दिंडीत जागा? कशाला येतो तो लोकांच्या पेक्षा जमला ना. हा तरुण अवस्थेमध्ये परमार्थ आपण केला नाही महाराज. तुळशीमाळ गळा, गोपीचंदन तिरा आणि हृदय ही कळवळा वैष्णवाचा. हो पवित्र म्हणजे तारुण्य अवस्थेमध्ये आपण परमार्थ केला पाहिजे महाराज. तरुण अवस्थेमध्ये परमार्थ केला. आता जर पाहिलं अभिमानाची गोष्ट जर आपण पाहिली, आपलं जो सप्ताह महाराज हे सुद्धा तीर्थयात्रेचंच फळ आहे. कशाचं फळ आहे महाराज? तीर्थयात्रेचं. आणि तेही तारुण्य अवस्थेत करून दाखवलं महाराज बरं का. तीर्थयात्रा केली आजीनं, काळजाताईनं तीर्थयात्रा ही केली आणि तीर्थयात्रा केल्यापासून ते फळ मात्र फळाला सुद्धा आणलं. जसं एक सांगू तुम्हाला, तुकोबाराय वर्णन करतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. शुद्ध बीज आहे महाराज, शुद्ध बीज. आणि त्या बीजाला मात्र फळं कसे येतात? कसे येतात रे? कसं येतात? गोमटे येतात, रसाळ येतात बरं का. मला एक सांगा तुम्ही, संगत बघा. आता संगत ह्या इतके आपण या ठिकाणी परिसरामध्ये पाहिलं, आपण बऱ्याच ठिकाणी संगत चुकली महाराज. म्हणजे मर्म, संगत चुकली म्हणजे त्याचं मर्म चुकलं बरं का. ऐका बरं. हा आपण कारलं खातो महाराज. कारलं तुम्ही खाता ना? तुमच्याकडे आहे कारल्याची पद्धत नाही का? नाहीये? हा खातो म्हणतो बाबा. हा कारलं कडू का झालं महाराज? त्याचा वेल मात्र लिंबाच्या झाडावरती चढला, कडू लिंबाच्या झाडावरती. संगत झाली त्याची, सावली पडली महाराज. आणि सावली पडल्यानंतर ते कारलं कडू झालं महाराज. तशी संगत आहे. म्हणून संगत जर आपण कोणाची करायची असेल, संतांची संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, करावी सदा सजनाची, करावी सदा सजनाची. सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, करावी सदा सजनाची, करावी सदा. वा महाराजांनी गोड प्रमाण दिलं बरं का. वाजवून टाळ्या जरा. प्रमाण झालं, टाळी वाजली पाहिजे तुमची. हा तुम्हाला कळलं पाहिजे काय तिथं मसल काय आहे, काही झालं नाही. तो जमलंच नाही त्याला. काही की नाव ठेवायला भरपूर असतात बरं का महाराज. असं होतो बघा, आपल्याला सोडायचं नाही. जर विचार केला आपण, संगती करावी सदा सज्जनाची. सज्जनाची जर संगत असेल तर जीवनामध्ये कसल्याच प्रकारची कमी पडणार नाही. ऐका बरं, संगत आणि सज्जन, संतांच्या संगतीत जर गेलं तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संगत जर करायची असेल, मैत्री जर करायची असेल, ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या हातात टाळ आहे, त्याच्याशी संगत करावी महाराज, त्याच्याशी संगत करावी. जर आजच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं, कलियुगाचा जर विचार केला. आता महाराज आजची तारीख काय आहे? काय आजची तारीख बोला? 21. किती आहे? 21. आपण 31 डिसेंबरला काय करतो? 31 करतो की नाही? तू करतो का? हां त्याला म्हणा हे पूर्ण आलं का याला धरून, हे की नाही. पण आता एक सांगा तुम्ही,
31 डिसेंबरचा या ठिकाणी शेवटचा दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजे इंग्रजी महिन्याचा बरं का, मराठीचा नाही, इंग्रजी. कारण आता आजकाल इंग्रजी जास्त वळाली महाराज, इंग्रजीचं जास्त या ठिकाणी प्राधान्य जास्त इंग्रजीला दिलं जात आहे. पण एक सांगू तुम्हाला, वर्षाच्या शेवटी जर आपण संकल्प केला पंढरीला वारीला जायचंय, हा जर आपण संकल्प केला तर नक्कीच कुठेतरी फळ प्राप्त होईल महाराज. काय प्राप्त होईल? फळ. आणि त्याच दिवशी जर वेगळ्या दिशेनं जर गेलं तर त्या ठिकाणी नायनाट झाल्याशिवाय किंवा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण संगत करावी तर सज्जनाची संगत करावी. हो, म्हणून आपण सज्जनाला किंवा चांगल्या विचाराला आपण प्रवृत्त झालं पाहिजे महाराज. तेच खरे कुठेतरी जगात श्रीमंत आहे. सगळ्यात जास्त आता श्रीमंत कोण झाला आजच्या स्थितीमध्ये? पैसा जरी झाले असेल जास्त, गाडी जरी झाला असेल, गाडी जरी जास्त झालेल्या असतील, हो, पैसा, धन, दौलत, संपत्ती सगळीकडे जास्त आहे, पण रोज त्याला झोपेच्या 2 गोळ्या घ्यावे लागतात महाराज. त्याला सुख म्हणावं, दुःख म्हणावं महाराज त्याला. कारण आज जर पाहिलं श्रीफळाची माळकरी अतिशय कमी याच्यामध्ये महाराज, जेम तो मोला कष्टचा संसार आहे की नाही, रोज कुठेतरी रिक्षा चालवून या ठिकाणी उदारनिर्वाह करतात, त्यांनी हे श्रीफळाचं स्वीकार केला. हो, खरोखरच ही ताकद वारकरी संप्रदायाची आहे आणि त्यांच्या नामाची आहे. आणि जर त्यांनी श्रीफळाचा या ठिकाणी मोठा मोठा स्वीकार केला जीवनामध्ये, ज्यांनी आजपर्यंत या ठिकाणी सप्ताहाला या ठिकाणी सहकार्य केलं, त्यांच्या जीवनात कधीच कमी पडल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद भगवंताच्या नामाची आहे आणि भगवंताच्या नामचिंतनाची आहे. बस बस बस, काहीच नाही, दुसरं काही नाही महाराज. हो, जीवनामध्ये आल्यानंतर सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर तुकोबराय सांगतात, मी सांगतो तसं अभंगाच्या पहिल्याच्या. फुला तो एक देव करून घ्यावा, फुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा, फुला तो एक देव करून घ्यावा, फुला तो एक देव करून घ्यावा, पैसे नाही मागू गड्या. तुम्हाला असं वाटत असेल तर आजपासून चालू करा देणं इकडे. हो, महिला मंडळ बसले, हा बरं का, नसन आणले पैसे तर म्हणे का तुम्ही सोन्याचा, हा घरी घेऊन जाईल. मग हा घरी घेऊन गेल्यानंतर तिला वाटत मग हा याला रोजच कीर्तन पाहिजे सोन्याचे म्हणजे आणतोय. आज जर पाहिलं ना महाराज, महिला मंडळी फार सोन्याची हौस आहे बरं. हे एक बोलू का तुम्हाला, महिला मंडळी फार सोन्याची हौस आहे. हो, आता आमची ना तर असं माहिती आहे महाराज, हो, कानामध्ये डोरलं घातलं, डोरलं घातल्यानंतर पुरा बायपास केला, इकडून सर्जरी करून इकडून आणला. आता म्हणलं एवढं काय तुला एवढं सोन्याचे नाद, बरं डुप्लिकेट अर्ध त्याच्यातलं. हो, डुप्लिकेट अर्ध. लईच हाऊस महिला मंडळ सोन्याची बरं. हा, पण सोन्याची जरी हाऊस असेल ना महाराज, एक सांगू तुम्हाला, खरोखरच जरा जाऊ द्या तर हाऊस मात्र सोन्याची आहे, पण सोनं गळ्यात किती घालावं तुम्ही ते अहंकार दाखवता. ऐका बरं, वाक्य फार महत्वाचं आहे, घरी घेऊन जा हे वाक्यावरून. गळ्यामध्ये किती जरी सोनं घातलं ते मात्र काय दाखवतं? अहंकार दाखवतं. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ जर आपण घातली, सर्व जग रामकृष्ण हरी म्हणून हाका मारत महाराज, ही खरोखर ताकद वारकरी. विठाला 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 विठाला
गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण तुळशीची माळ जर आपल्या घालेली असेल, तुळशीची माळ आपल्या गळ्यात जर असेल, हृदयात जर भगवंताचं चिंतन असेल, तो देव आपल्यावरती कृपा करतो महाराज. कारण त्याच्या हातात आहे सगळं बरं का. सप्ताह होणं त्याच्या हातात आहे. मला एक सांगा, सकाळी झोपेतून कोण उठवतो महाराज आपल्याला? झोपेतून कोण उठवतो तुला? भगवान. बरं तूच उठतो? हा. आता एका जणाला प्रश्न उपस्थित झाला, म्हणे महाराज म्हणून झोपेतून कोण उठवतो तुम्हाला? काही नाही म्हणे, पोराच्या माईचा सकाळी सकाळी आवाज येतो म्हणून उठतो. मला सांगा ना तुम्ही, त्याच्या जर मनात नसेल याला झोपेतून उठवायचं तर तसं झोपेत ठेवायचं महाराज, चालतं कोणाचं? नाही चालत. हा चालतं? चालतं का? नाही चालत ना महाराज. हे सगळं भगवंताच्या हातात आहे. नसेल तर आपण कोणीही उठू शकत नाही. म्हणून तोची एक दान शूरदाता, विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता. म्हणून आपण सकाळी सकाळी उठतो. त्याचं कारण आपण भगवंताच्या जोपर्यंत आपण विचारात आहोत तोपर्यंत आपलं खरं. एकट्या का जर त्याच्या विचारातून जर आपण गेलो तर आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि भगवंताचं चिंतन जर असेल तर तो आपल्याला तारू शकतो. अंतकाळीचा स्वैरा तुका म्हणे विठोधरा. अंतकाळापासून जर आपल्याला जायचं असेल त्याच्यामध्ये सगळं आपल्याला जायचंय महाराज. पण चिंतनामध्ये भगवंताचं जर नामस्मरण असेल, नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. कारण गगना उनी वाढ नाम नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी सारण गगना उनी वाढ. आकाशापेक्षा मोठं नाम आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. किती जरी आपण पाप केलं महाराज, पण भगवंताचं चिंतन जर असेल. मला एक सांगा, तुम्ही वाल्या कोळी तू जरा सांगतो इतिहासाचा थोडंसं तुम्हाला सांगतो काय बोर केलं बाबा या बाबानं, पण थोडं सांगणं गरजेचं आहे. हा, वाल्या कोळी एवढा पापी होता महाराज, त्याच्यासारखं पापी कोणीच नव्हतं. पण तरी तो म्हणायचा रोज दिसतो म्हणा मरा 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 मरा. या शब्दाचा अर्थ जर सरळ केला तर काय होईल? राम होईल. काय होईल? राम. मग राम जर त्या ठिकाणी म्हटल्यानंतर एवढं ज्या ठिकाणी त्याचे पाप नष्ट होतात एवढी ताकद माझ्या प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये. कसं आहे माहिती आहे का महाराज? हो, आता जर पाहिलं आपण 21 जानेवारीला रामोत्सव झाला महाराज, बरोबर आहे की नाही? अयोध्येला प्रभू रामचंद्रजी अवतरण झाले. कसे आले? हो, हर घर अभी अभी एक ही नारा गूंजेगा, ओ भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. ओ भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. घर घर में अभी एक ही नाम जय श्री राम. घर घर में अभी एक ही नाम गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत
रामचंद्राचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. हो, शबरी माता प्रभू रामचंद्राचं भजन करायचं महाराज. हो, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के मैं दिवाली बनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे. शबरी माता एवढी भगवंताची सेवा करायची महाराज. हो, त्यांना असं वाटलं की महाराज मी काहीतरी प्रभू रामचंद्रजीला प्रसाद द्यावा, म्हणून बोराचा प्रसाद दिला महाराज. हो, उष्टे बोरं खाल्ल्यावर रामचंद्र प्रभूंनी एवढी ताकद शबरी मातेमध्ये होती. म्हणजे भगवंताच्या नामचिंतनामध्ये नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. ह्या जगाच्या पाठीवर कुठलीच ताकद महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तीच ताकद फक्त भगवंताच्या नामचिंतनात आहे महाराज. भगवंताच्या नामचिंतनात आहे. विठाला विठाला आपण पाहिलं म्हणून प्रभू रामचंद्राचं आपण आपल्या घरामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून आज जर पाहिलं आपण माईक पदार्थ नेमकं कोणते, मोह माया कोणती आहे, या मोह मायाच्या जाळ्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर तो मोह माया हे काय देतं, कधी दुःख देतं. अभंगाचं द्वितीय चरण. ती माई के दुःखाची जनती. गोड असं प्रमाण महाराजांनी दिलं बरं का. हो, खूपच गोड आहे बरं का महाराज. नियोजन फार गोड आहे, खूप गोड आवाज आहे महाराज. हो, काही काही ठिकाणी असे भेटत आहे महाराज, रूप पाहता लोचनी, तर मागून नीट म्हणाव ना, तुही माय मही चुलती. अरे म्हणजे याला चुलतीच केले बाबा. हा बरोबर आहे की नाही. गोड महाराज, गोड प्रमाण महाराजांनी दिलं. एरती माई के दुःखाची जनती आणि नाही अध्यंती अवसानी. आणि जगाच्या पाठीवर जर विचार केला, तुकोबाराय सांगतात त्या भगवंताला असं करा. हो, सगळ्यांचा नाश होणार आहे महाराज, नाही नाश होणार आहे, सगळं या ठिकाणी जाणार आहे, नाशिवंत आहे. जर पाहायचंच ठरलं तर भगवान परमात्मा कसा आहे. अभंगाचं द्वितीय चरण. अविनाश करे आपने अविनाश अविनाशी म्हणून त्याला आपलंसं करायचंय. कोणी तो आपलंसं केला? तुकोबारायाने जो देव आपलासा केला, ज्ञानोबारायाने देव आपलासा केला. जगाच्या पाठीवर जर पाहिलं तर सगळ्यात कमी वय संतांचं म्हणजे एकाच संतांचं ज्ञानोबारायांचं वय. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. महाराज कोण देतो महाराज फुकट? कोण देतं मलाही सांगा ना. जर एखादी आपण छोटीशी वस्तू जरी घरातून घेऊन गेलो महाराज तरी त्याला दुसऱ्या दिवशी मागणी होती महाराज दे म्हणून. पण ज्ञानोबारायांनी उभ्या आयुष्यामध्ये
सगळं दिलं महाराज, सगळ्या जगाला महाराज एक ग्रंथ दिला, तो म्हणजे ज्ञानेश्वरी. हो, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी खरोखरच जीवनामध्ये द्यावे थोडे उपकार. ज्ञानोबरायांचे खूप सारे उपकार आहे महाराज. हो, ज्ञानोबराय ज्यावेळेस समाधीस्थ होत होते, साक्षात भगवान परमात्मा तिथं आले आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं महाराज. रुक्मिणी साहेब विचारतायत, अरे का रडताय हो तुम्ही? हो, असे तर फार तुम्ही वाटी लावले म्हणे, यांना का रडताय? हो, भगवंताने रुक्मिणी आई सभेला उत्तर दिलं, हो रुक्मिणी, मी याचा करता रडतो गड्या. हो, मी याचा करता रडतो की या लेकराला जन्माला घातलेली त्या आई बापाची कूस कशी असेल महाराज, त्याकरता मला रडू येतं. समाधीस्थ होतोय, समाधी घेतायत याचं मला रडू नाहीये, पण ज्या मातेनं आईनं या आई वडिलांनी त्यांना जन्म दिला त्यांची कूस किती धन्य असेल याचं मला रडू येतं. याचं मला रडू येतं ज्ञानोबरायांसाठी. धन्य माता पिता याची म्हणून धन्यता ज्ञानोबर भगवंताने ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना दिली महाराज. खरोखरच कुस पवित्र होती महाराज. बरोबर. आणि एक जर कुस पवित्र केली, जगाच्या पाठीवर जर विचार करायचं ठरलं, आज खरोखर आपण या जय भवानी नगर मध्ये सप्ताह करता उपस्थित आहोत. ते म्हणजे तुकोबरायांचे उपकार लागले, ज्ञानोबरायांचे लागले, पण एक असा राजा होऊन गेला महाराज, त्या राजामुळे आपण या ठिकाणी स्थिर बसलो महाराज, स्थिर बसलो. अरे कोण होते राजे? कोण असा तो राजा? 19 फेब्रुवारी 1630 या रोजी महाराष्ट्राच्या भूमीत आणि जिजाऊच्या कुशीत एक असं बाळ जन्माला आलं. कसं ते बाळ? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर, शिवरायाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर, राजदेवाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. शिवरायाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर, राजदेवाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारी धारेवर, तलवारी धारेवर. साथी मार धरले आपल्या तुझ्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. राजपदात जणले मावळे भरोसा राजावर, माझ्या देवाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर, शिवरायाचं नाव राजगड किल्ल्याच्या नगरावर. महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलं आणि त्या भूमीमध्ये एक असा राजा जन्माला आला. कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. का आपण त्यांचं नाव आता घेतो? अरे एक अशी कन्या, रात्रीचे 12 वाजले, तिच्या मागे चोर लागले महाराज, चोर लागले. सगळीकडे अंधार झाला, सगळीकडे अंधार झालेला झाला. होतं नव्हतं झालं. सुम असं वातावरण, शांत असं वातावरण झालं. पण एकच मात्र घर जागी होत आणि ते घर जागी असल्या कारणामुळे लाईटाचा प्रकाश तिला दिसला. लाईटाचा प्रकाश दिसल्यानंतर
छोटासा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या घरामध्ये दिसला आणि दिसता क्षणी त्या घराकडे धाव घेतली महाराज आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नर जागे होता. त्या नराला प्रश्न विचारला. हो, नराने प्रश्न विचारला, अरे तू कन्या, तू का आली इथे? अरे मी तुला बघून नाही आले, तर मला तुझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला म्हणून मी आले. हो रे, छत्रपती शिवाजी महाराज दिसते. हो, नसता दिसते आपल्या अंगणावरची समोरची तुळस, नसतं दिसलं मंदिरावरचे कळस आणि नसतं दिसलं आई बहिणीवरच्या कपडावरची कुंकू. खरोखरच या महाराष्ट्राला थोर असे लाभलेले ओंकार माझ्या शिव 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 छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं शिवरायाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. खरोखर वाटलं महाराज जय भवानी नगर मध्ये सप्ताह सफल झाला. अरे खरोखरच पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत म्हणून आपण आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्म जर टिकून ठेवायचं काम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आता मला तुम्ही सांगा, आपण जयंती जल्लोषात साजरी करतो महाराज, मोठ्या मोठ्या डीजे लावून साजरी करतो महाराज, पण एक सांगू का, आपण राजांना म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे खरोखरच येत असतील पण महाराज ज्या गड किल्ल्यांवरती आपण जातो ते गड किल्ले बघा आपण कसे केले आजच्या स्थितीमध्ये आणि काय अवस्था झाली गड किल्ल्यांची. आणि ही अवस्था बघून आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतोय. अरे खरोखरच, अरे संभाजी महाराजांचं जर उदाहरण पाहिलं, हो काय त्रास केला संभाजी महाराजांना, काय त्रास झाला, नको नको त्या गोष्टीचा त्रास सहन केला, तरी संभाजी महाराज मात्र झुकले नाही. हिंदू धर्म टिकवून ठेवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. तसं आपल्याला हिंदू धर्म जर टिकवून ठेवायचं असेल, एक आणि एकच करायचं. वारकरी संप्रदायात आज जर पाहिलं तर खरा वारकरी संप्रदाय जर पाहिला, वारकरी संप्रदाय हिंदू धर्मात टिकवून ठेवण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय. आणि तुम्ही आम्ही जर मिळून हिंदू धर्म जर टिकवून ठेवायला असेल त्याला आपल्याला एकी करावं लागेल महाराज. आपल्या आपल्या धर्मामध्ये आपल्याला एकी करावं लागेल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. म्हणून आपण एकदा मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने भगवंताचं चिंतन करूया आणि राहिलेल्या 5-10 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न घ्यावरती. आपुला तो एक देव करुणे गावा तिने विन जीवा सुख नव्हे. इरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान. महाराज काय वर्णन करो हरच महाराज
हो, हार तर असा घातला, लग्नात नव्हता असा हार. हो ना, ही खरोखरच ताकद मात्र वारकरी संप्रदायाची. आपण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया महाराज. मी भजन म्हणेन आणि तुम्ही मागे म्हणायचं बरं का. एकदा महिला मंडळ होईल तर पुरुष मंडळ होईल कडे. हा हा, सगळ्यावरती आता आहे का आपल्या आपल्याच घ्या बरं, उचलेला घेऊ. श्री ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला. श्री ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. थंडी वाजली काय कोण मांग. थंडीचे दिवस आहे ना. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हा, आता गरमी आली. पुरुष मंडळी, श्री ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तारुण्यावस्थेमध्ये परमार्थ करण्याचं वय. हो, जर आपण याच्यात जर परमार्थ नाही केला तर एकनाथ बाबा फार नाथ बाबा वर्णन करतात. हे जरी नाही काल तरी दुसरं, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरं, हे जरी नाही काल, हे जरी नाही चिंतन आपण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतं आणि आपण या ठिकाणी जीवन कसं जगायला पाहिजे. महाराज, आपण गेल्यानंतर काही ना होईना आपण कधीतरी आपलं नाव निघलं पाहिजे. तसं तुकोबराय जीवन जगले महाराज, त्यांची आजही कीर्ती अमर आहे. ती कशी आहे, तुकोबरायने वर्णन केलं. उत्तमची उरे कीर्ती मागे, आपुला तो एक देव करुणे घ्यावा. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. इरती माईके दुःखाची जनती नाही, आधी अंत्य अवसान विनाश करी. आपुलिया इसे लावी मना पिसे गोविंदाचे, इरती माईके दुःखाची जनती नाही, आधी अंत्य अवसानी. महाराज, यथामथी यथा अवकाश झालेली भगवंताच्या चरणी या ठिकाणी हो घातलेला सप्ताह 3ऱ्या वर्षाचा आपला द्वितीय दिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे. शेवटी जाता जाता एकच सांगेल महाराज, दोनच संदेश या जगामध्ये जिथं जिथं कीर्तन होईल तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका बरं, नाही तीर्थयात्रेला गेलं तरी चालेल, तीर्थयात्रा करावी अशीच नाही, तीर्थयात्रा करावी हे मात्र भाग्य आहे.
परंतु तीर्थयात्रा करून जर आपल्या घरामध्ये आईवडिलांची सेवा जर व्यवस्थित होत नसेल महाराज तर ती त्या ठिकाणी निष्फळ आहे. ऐका बरं, जीवनामध्ये सगळं आपल्याला भेटतं महाराज, सगळं भेटतं महाराज, सगळं. बाजारामध्ये प्रत्येकाची वस्तू या ठिकाणी जी वस्तू प्रत्येक आपल्याला परत वापस मिळते, गेलेली आई आणि गेलेलं बाप मात्र परत कधीच मिळत नाही. ऐका बरं, आईचं प्रेम. आपण आपल्या आईची सेवा करणं गरजेचं आहे. घरात आई असावी, गोठ्यात गाय असावी. पण आज जर पाहायचं ठरलं तर 50% लोक, 50% समाज वृद्धाश्रमामध्ये जमा झालेले आहे महाराज. याचं कारण असं की आपण कुठेतरी चुकतोय. म्हणून आपण आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, संतांची सेवा करा आणि गोमातेची सेवा करा. काय असते आई आणि काय असतो बाप? अरे ज्या लेकराला विचारा, ज्याची आई लहानपणीच गेली त्याला विचारा आईची किंमत. महाराज काय आईची किंमत विचारा. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी है आईचं प्रेम मात्र खूप काही वेगळं आहे. हो, जर पाहायचं ठरलं काय असते आई. हो, जर लेकीला माहेर कुठपर्यंत आहे महाराज. हो, लेकीला माहेर कुठपर्यंत आहे ना, ज्या लेकीची आई माहेरात जोपर्यंत जिवंत आहे त्यापर्यंतच आईची किंमत आहे बरं महाराज. हो, आई जाऊ द्या महाराज. हो, आई जाऊ द्या, भावावर एवढी सत्ता नाही गाजवू देणार. हो, आई मात्र सगळे दिसते. बाजारात भेटू द्या, मार्केटमध्ये भेटू द्या, कुठेही भेटू द्यावा आई. आई पहिले काय करते महाराज, लेकीला जवळ घेते आणि तोंडावरती हात फिरवते बेवा आणि म्हणते बाबल्या बरी बैठू. आईचं प्रेम आहे मात्र. हो, खरोखरच जर पाहायचं ठरलं महाराज, लहान लेकराची किंमत जर आपल्या लहानपणी एखादी जर आई गेली ना महाराज, त्याला विचारा खरी आईची किंमत काय. हो, आई मात्र सगळ्याला दिसते, सगळ्याला आठवते, पण बाप मात्र कोणाला दिसत नाही महाराज. बापाला जर पाहायचं असेल महाराज, हो, एखादा विवाह सोहळा आपल्या डोळ्यासमोर ठेवा, सगळं वऱ्हाड मंडळी जेवून जातं महाराज. सगळं वऱ्हाड मंडळी राहतो, वाटी राहतो, त्याला घोर असतो, चिंता असते. आणि लेक मात्र ज्यावेळेस माहेर सोडून सासरी जाते, ढसा 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 रडतो. हो माझा बाप ढसा ढसा रडतोय. आणि 2 वेळेस रडतो बाप उभ्या आयुष्यामध्ये. एक वेळेस म्हणजे माहेर सोडून सासरी जाताना, ज्यावेळेस कन्या सासरी जाते त्यावेळेस रडते. आणि दुसरा म्हणजे त्या दिवशी त्या मुलीचा नवरा दारुडा निघतो, व्यसनाधी निघतो, त्या दिवशी रडतो गड्या. अरे सोन्यासारखं वेकरू वयाच्या 18 वर्ष होईपर्यंत सांभाळलं आणि याच्या हवली केलं महाराज, त्या दिवशी विला चालत नाही. मात्र सगळ्यांचे हात जोडावे लागते महाराज, सगळ्यांचं पायाला धरावं लागतं. बाप मात्र त्या ठिकाणी उभा या ठिकाणी त्याला काहीतरी करू शकतो, पण लेकी करता नाही करता येतो काही. कारण मुलीचं आणि बापाचं प्रेमच काहीतरी वेगळे बरं का महाराज. काहीतरी मुलगा एवढा नाही प्रेम करू शकत महाराज, पण मुलीचं मात्र. अरे जर पाहायचं ठरलं तर मुलीला 1000 रुपयाचा ड्रेस असेल महाराज,
आणि मुलाला 500 रुपयाचा ड्रेस असेल घरामध्ये. का बरं? तायडी माझी जाणार आहे, एक ना एक दिवस माझी तायडी घर सोडून जाणार आहे, म्हणून त्या ठिकाणी मात्र ताईला 1000 रुपयाचा ड्रेस घेतला तुम्ही. हो, शेतीमध्ये पीक मात्र पिकलं नाही. दिवाळीचा सण आहे आणि सगळे दिवाळी साजरी करण्याच्या प्रयत्नात आहे, पण मात्र बापाला म्हणते मुलगी, हो नका घेऊ मला ड्रेस यावर्षी दिवाळीला, आपलं कर्ज फिटू द्या, मग आपण पाहू ड्रेस घ्यायचं की नाही. एवढं प्रेम मात्र उभ्या आयुष्यामध्ये लेक मात्र बापावरती करत असते महाराज. वरून नारळ जरी कडक असलं महाराज, पण ते नारळ फोडल्यानंतर अमृतासारखं गोड पाणी पाजणारं मात्र वडिलाचं पात्र आहे, वडिलाचं पात्र आहे. एका ठिकाणी कविकार गोड वर्णन करतात बरं का महाराज. हो, पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातून पाणी, घडी तू थांब जरा ऐक त्याची धाप, लय अवघड आहे र गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. जोपर्यंत बाप मात्र जिवंत, जोपर्यंत बापाची किंमत कळत नाही, ज्या दिवशी बाप मात्र जातो ना त्या वर्षी आपला आधार निघून जातो महाराज. सगळे म्हणतात जोपर्यंत बाप जिवंत आहे ना महाराज, तोपर्यंत कोणी आपल्याला हात लावू शकत नाही. ज्या दिवशी बापाचा आधार संपला ना, सगळे इकडून तिकडून गोळा होतात, त्रास द्यायला लागतात. मात्र एवढं पात्र बापाचं पवित्र आहे महाराज. म्हणून या ठिकाणी आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग राहा, भगवंताचं सतत नामचिंतन करा, जवळची माणसं जोपासा. हो, आपलं काय झालं महाराज दुनियामध्ये कलियुगामध्ये, हो आपण जवळचे माणसं लांब केले आणि लांबचे माणसं जवळ केले महाराज, हे लक्षात घ्या. हो, जावा जावा, आता महिला मंडळ बसले म्हणून एक उदाहरण ठेवतो, पुढे चालतो. जावा जावा कधीच गोड बोलत नाही बरं महाराज, नाही बोलते हो. आता एका ठिकाणी असंच खाली कीर्तन होतं, वय संपत आलं, म्हातारे दोन्ही निंदत होत्या, दोन्ही जावा जावा होत्या आणि जावाला प्रश्न विचारला, अगं बाई आजीबाई तुम्ही बोलत का नाही? म्हणे महाराज तिची बकरी सुटली, मह्या वांग्यात चढली म्हणून बोलत नाही. हो, बकरी किती वांगे खाईल हो? 2-4 वांगे. पण जर एखादं संकट येऊ द्या, हो त्या ठिकाणी जर साप दिसला त्या ठिकाणी, तर कोणाला आवाज देणार आपण? जाऊला आवाज देणार की बहिणीला आवाज देणार आहे? बहिणींना काम, बहीण केव्हा काम येते? जेव्हा एखादं लग्न कार्य असेल, हो आईराच्या पाट्या असेल, तेव्हा त्याच्यातले अर्धे घेऊन जाती, आहे की नाही? म्हणजे माझ्या बहिणीने लय खूप केलं, काय केलं? पण मला सांगू तुम्हाला, ज्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्याला संकट येईल तेव्हा मात्र जवळचेच माणसं कामं येतात. म्हणून आपण लांबच्या माणसाला जवळ करण्यापेक्षा जवळचे माणसं जोपासा, एवढीच या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. म्हणून झालेली सेवा चरणी या ठिकाणी समर्पित करूया. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं मार्गदर्शक श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य परमस्नेह आदरणीय सुनीलजी महाराज गवारे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालत असलेले सप्ताह. सगळेच गुणीजन महाराष्ट्रातील मंडळी, गायनाचार्य उपस्थित सगळेच या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर